मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय। मांडणं होण्यासाठी 3दा आमच्या पुढे रॅली काढली जाते, हे छगन भुजबळ यांचं काम आहे। मी येवल्यामध्ये येऊन उपोषण करू का? लक्ष्मण हाकेंच्या रॅलीवरून भुजबळांवर निशाणा साधलाय आणि यावरून लक्ष्मण हाकेंनी उत्तर सुद्धा दिलंय आणि बबनराव तायवाडेंनी सुद्धा जरांगेंना लक्ष्य केलंय। पाहूया। चांगलं त्याला काय जवळ लांब काय छगन भुजबळला कामच येतो इथली तर करणे, भांडणं लावून देणे, मारामारी लावून देणे। यांना काही नाही, यांना कळणार बी नाही का लोक काय बोलतील, जनता काय बोलते यांना नाही कळणार। कारण माणूस एकदा येडा झाला ना येडाच होत छगन भुजबळचा आहे। पण ते त्यांच्या संघर्ष त्यांचा कोणाची छगन भुजबळ शिवाय उपोषण होऊ शकत नाही त्यांचं। छगन भुजबळ शिवाय त्यांचा पान बी आलू शकत। या जरांगेंना आणि जरांगेंच्या सल्लागारांना माझं सांगणं आहे, मी महाराष्ट्रात वेळोवेळी हा प्रश्न आम्ही मांडत आलोय की धनगर ओबीसीच्या आरक्षणाच्या बाहेर आहे हे जे त्यांचं हे जे सांगणं आहे, म्हणजे काय ते लबाड लांडगा फूस लावतो ना, कोल्हा फूस लावतो ना, त्या पद्धतीचा हा हे फोडा आणि झोडा ही राजनीती मनोवृत्ती आहे त्यांची। त्यांना काय बोलायचं काय नाही बोलायचं, कुणाला काय म्हणायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु स्वयंस्फूर्तीने समाजाकरता जर कोणी पुढे येत असेल तर त्याला कुणाचा तरी फिरंटू म्हणणं हे काही योग्य नाही। त्यांच्या मताशी मी सहमत नाही आणि त्यांना कुठे आंदोलन करायचं आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यात करायचं आहे त्याच्याकरता ते स्वतंत्र आहेत आणि म्हणून अशी धमक्या देऊन आंदोलन करून राजकीय नेत्याला तुम्ही चॅलेंज देऊ शकत नाही। भुजबळ सुद्धा तेवढेच सक्षम आहे की हे जेवढं चॅलेंज करतील तेवढ्या ताकदीने भुजबळ एवढ्यामध्ये राजकारणामध्ये कायम राहतील।